मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडून आता जातनिहाय जनगणनेकडे वळूया। देशभरात जातनिहाय जनगणनेची मागणी जोर धरत असतानाच भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातनिहाय जनगणनेला विरोध केलाय। जाती व्यवस्था संपवण्यासाठी जातनिहाय जनगणना नको असं जरी संघाने म्हटलं असलं तरी जातनिहाय जनगणनेला विरोध करण्यासाठी नेमकी काय कारणं आहेत पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। जातनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध। अजित पवार गट मात्र जातनिहाय जनगणनेवर ठाम। जातनिहाय जनगणनेवरून वादाचं मोहोळ। जातनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केलाय। जातीवरून होत असलेला भेदाभेद टाळून संपूर्ण देश हा समरस व्हावा अशी भूमिका संघाचे विदर्भ प्रांत सरकार्यवाह श्रीधर गाडगे यांनी मांडली आहे। तर संघाच्या या भूमिकेला सरकारमध्ये सामील असलेल्या अजित पवार गटाने विरोध केलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मते जाती व्यवस्था ही कालबाह्य ठरली आहे। त्यामुळे जातनिहाय जनगणना करून मोजमाप करणं म्हणजे जात व्यवस्थेला एक प्रकारे पुनर्जन्म देणं। त्यामुळे जर देशात विषमता आणि तेढ निर्माण होणार असेल तर जातनिहाय जनगणना नाही केली तर हळूहळू जात व्यवस्था नष्ट होईल अशी संघाची या संदर्भातली भूमिका आहे। जर जाती व्यवस्था ही कालबाह्य आहे तिचं गणना करून पुनरुज्जीवन कशासाठी? त्या व्यवस्थेमुळे जर देशामध्ये विषमता आणि तेढ निर्माण होत असेल, कारण मुळात सगळीकडे आपण जेव्हा बघतो त्यावेळेला त्याच्याशी त्या जाती व्यवस्थे आणि विषमता याचं एक सूत्र दिसतं। ती नाही केली तर हळूहळू ती जाती व्यवस्था नष्ट होईल आणि नष्ट झाली तर विषमता राहणार नाही, असा संघाचा सरळ उद्देश आहे। संघाने किंवा भाजपने त्याला विरोध करण्याची काही आवश्यकताच नाही। जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे। ती नेहरूंच्या काळात पण होत होती आणि नितीश कुमारांनी त्याची अंमलबजावणी केली। त्यामुळं महाराष्ट्रात जर जातीनिहाय जनगणना झाली तर कोणाचा म्हणजे कोणाची किती भागीदारी आहे त्या प्रमाणात त्या आरक्षणाचा तिढा सुटेल। म्हणून भाजपने विरोधासाठी विरोध करू नये। संघाने जातीनिहाय जनगणनेसाठी त्यांनी आम्हाला पाठबळ द्यावं। पण संघाच्या या भूमिकेवर काँग्रेससह विरोधी पक्षातून टीकेचा सूर उमटलाय। बहुजनांचा विकास होऊ नये असं वाटत असल्यानं भाजप आणि संघ जातनिहाय जनगणनेला विरोध करत असल्याची टीका काँग्रेसच्या नाना पटोलेंनी केली आहे। तर जातनिहाय जनगणनेला संघाचा विरोध असल्याचं आपण ऐकलं नसल्याचं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी संघाची पाठराखण केली आहे। बहुजनांचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास होऊ नये हेच बीजेपी आणि संघाला वाटते आहे आणि म्हणून जातनिहाय जनगणना झाली नाही पाहिजे त्याच्यावर त्यांचा जोर आहे। महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये गुलामगिरी निर्माण करून मूठभर लोकांची व्यवस्था चालावी अशा पद्धतीचं संघ आणि बीजेपीचं वैचारिक व्यवस्था आहे आणि म्हणून जातनिहाय सेन्सेसला त्यांचा विरोध आहे। नाही, संघाने जातीय जनगणनेला विरोध केला असं तर मी कधी ऐकलं नाही। आणि दुसरी गोष्ट, जागा तुम्ही जातीय जनगणना म्हणतात अशी बिहारमध्ये ही झाली नाही। हा गैरसमज आहे, हे परसेप्शन आहे। जातीय जनगणना झाली नाही, तो सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस झाली जी आपल्या देशात या अगोदरही झाली। SECC ही तर 2011 मध्ये ही झाली। जातीय जनगणना म्हणजे जातनिहाय जनगणना ही झाली नाही। बिहार सरकारनं गेल्या वर्षी जातनिहाय सर्वेक्षण करत जातीय आरक्षणाची फेररचना केली होती। त्यानुसार बिहारमध्ये अनुसूचित जातीला 20% आरक्षण, अनुसूचित जमातीला 2%, तर इतर मागास प्रवर्गाला 43% असं एकूण 65% आरक्षण देण्यात आलंय। सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेली 50% आरक्षणाची मर्यादा बिहार सरकारनं ओलांडली असली तरी या निर्णयाला जातनिहाय जनगणनेच्या आकडेवारीचा भक्कम आधार असल्यानं ते न्यायालयीन कसोटीवर टिकेल असा बिहार सरकारचा दावा आहे। त्यामुळे देशभरात जातनिहाय जनगणनेच्या मागणीनं आता जोर धरलाय। यापूर्वी 1951 ते 2011 पर्यंत
ज्या जनगणना झाल्या त्यामध्ये फक्त अनुसूचित जाती आणि जमातीची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती, पण इतर जातींची मोजणी या जनगणनांमध्ये झाली नव्हती. मात्र त्यापूर्वी 1941 साली जातनिहाय जनगणना करण्यात आली, पण त्याची आकडेवारी जाहीर न केल्यानं विविध जातींचं लोकसंख्येतलं प्रमाण नेमकं किती याचा कोणताही निश्चित आकडा उपलब्ध नाहीये. पण जातनिहाय जनगणना केल्यास जातीच्या प्रमाणात आरक्षणाची फेररचना करण्याची मागणी केली जाऊ शकेल. तसंच नव्यानं काही समाज घटक आरक्षणाची मागणी करू शकतील अशी भीती केंद्र सरकारला वाटत असल्यानं केंद्र सरकार जातनिहाय जनगणना टाळतंय. जुलै 2021 मध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारनं एकदाही जातनिहाय जनगणना केली नाही. हा एक धोरणात्मक निर्णय असून अनुसूचित जाती आणि जमातीच्या खेरीज इतर जातींची मोजणी न करण्याची केंद्र सरकारची भूमिका असल्याचं राय यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकांपूर्वी कोणत्याही समाज घटकाच्या आरक्षणाचा मुद्दा टाळण्याकडे केंद्र सरकारचा कल आहे. अशावेळी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेऊन केंद्र सरकार आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याची शक्यता नाहीये. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.